अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची ही थरकाप उडवणारी दृश्य आहे। एअर इंडियाचं विमान लंडनला जात होतं, पण टेक ऑफच्या अवघ्या 1 मिनिटाच्या आतच विमान रहिवाशी परिसरात कोसळलं। फक्त 30 सेकंदात विमानाचा अपघात झाला। अपघातामधून बचावलेले रमेश विश्वकुमार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार टेक ऑफ झाल्यावर 30 सेकंदातच विमान क्रॅश झालं। अपघात इतका भीषण होता की मोठा आगीचा लोट आकाशात उसळला आणि धुराचे लोट पसरले। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1:38 एअर इंडियाचं AI-171 विमानानं टेक ऑफ केलं। कॅप्टन सुमित सुबरवाल हे पायलट सीटवर होते। टेक ऑफच्या अवघ्या 1 मिनिटात म्हणजे 1:38 आणि 30 सेकंदात पायलटनं ATCला मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला। ATCकडून पायलट सुबरवाल यांना लगेच संपर्क करण्यात आला, मात्र पायलट सुबरवाल यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि टेक ऑफच्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत 825 फूट उंचीवरून विमान खाली कोसळलं। म्हणजेच पायलटच्या लक्षात आलं की गंभीर समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच पायलट कॅप्टन सुबरवाल यांनी मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला। विमान जेव्हा गंभीर संकटात असेल तेव्हा पायलटकडून मेडे असा 3 वेळा कॉल दिला जातो। कॅप्टन सुबरवाल यांनी देखील ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलला संपर्क साधून मेडे असा कॉल दिला। मेडे हा फ्रेंच शब्द असून माझी मदत करा, आम्ही धोकादायक परिस्थितीत आहोत असा त्याचा अर्थ आहे। इस विमान में कुल मिलाकर 230 यात्री देश के और विदेश के और 12 क्रू मेंबर सवार थे। मृत्यु का आंकड़ा तो DNA परीक्षण और यात्रियों की पहचान के बाद ही अथॉरिटी अधिकृत रूप से घोषित करेगी। पायलटनं इमर्जन्सी कॉल दिल्यानंतरही विमानाला वाचवता आलं नाही आणि विमान कोसळतानाचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला। विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर होते। विमान लंडनला जाणार होतं, त्यामुळे अनेक ब्रिटिश नागरिक देखील या विमानात होते। 169 भारतीय नागरिकांसह 53 ब्रिटिश नागरिक विमानात प्रवास करत होते, तर 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडाच्या नागरिकाचा देखील यात समावेश होता। एकूण 242 प्रवाशांमध्ये 2 बालकांचाही समावेश होता। जैसा धड़ाका हुआ, मैं वहाँ ऑफिस से वहाँ गई। बहुत बड़ा प्लेन क्रैश हुआ था, तो बहुत धुआं और आग लगी थी। जो डॉक्टर्स के फ्लैट थे उनको बहुत डैमेज हुए हैं और उसमें से कितने डॉक्टरों को हमने निकाला है, लोकल कार्यकर्ता और सब मिलके। बाद में जो प्लेन में से निकाले हैं वो लोग भी बहुत बड़ी दुख। यहाँ पे जो ऑफिस से बाहर निकला तो मैंने देखा कि आवाज़ जोर से आवाज़ आया विंग्स का, फिर पूरा धुआं भर गया। लोग यहाँ से भगदड़ मची। उसके बाद आके ये देख रहे थे ये हादसा की स्थिति है। अच्छा, तो आप यहाँ पर पहले आए तो आपने क्या देखा? आए पे आने के बाद देखा कि पूरा मलबा बिखरा हुआ, आग लगी है, पूरा धुआं गुबारा है, कुछ भी दिखाई नहीं दे रहा, समझ में नहीं आ पा रहा था क्या है। भाई साहब क्या देखा था आपने, क्या हुआ था? मेरे को घर में देखा था, एकदम से आवाज आया, भूकंप जैसा लगा। बाहर आया तो धुआं मालूम नहीं था, मेरे पेरेंट केस हुआ ऐसा मालूम नहीं था। फिर यहाँ पे आए, फिर मालूम चला। यहाँ आके क्या देखा आपने? यहाँ के पेरेंट केस हुआ है, बॉडी बहुत सारी बड़ी है। विमान टेक ऑफ पर्यंत त्यांना पायलटला सगळं ठीक वाटलं आणि त्याच्यानंतर काय 60-70 सेकंडमध्ये झालं ते चेक करणं
हे फक्त इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातूनच समजणार आहे. एक तर ब्लॅक बॉक्स महत्त्वाचाच आहे, त्याशिवाय दुसरे पण यंत्र असतात ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक सेकंड त्या विमानाच्या सगळ्या पॅरामीटर्स त्याची रिअल टाईम माहिती ते त्यामध्ये स्टोअर होतात. दुसरं ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, एक स्वायत्त संस्था मी असतानाच आम्ही ते निर्माण केली होती. इन्व्हेस्टिगेशन करून आपल्याला रिपोर्ट पेश करणार. जे 242 प्रवासी अपघातग्रस्त विमानात होते त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपाणी लंडनमध्ये आहेत आणि पत्नीला घ्यायला विजय रुपाणी लंडनला जात होते. विमान लंडनला जात होतं त्यामुळे इंधनाच्या टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या. भीषण स्फोटातून हे स्पष्ट दिसतंय. टेक ऑफच्या 30 सेकंदातच हे विमान मेघानीनगर भागात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं. हॉस्टेलच्या इमारतीमध्येच विमान घुसल्यानं इमारत देखील कोसळली आहे. या हॉस्टेलमध्ये MBBSचे विद्यार्थी होते त्यामुळे त्यांच्याही मृत्यूचा आकडा मोठा असल्याची भीती आहे. या दृश्यांमधून अपघाताची भीषणता लक्षात येते. विमान हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये घुसलं, ज्या ठिकाणी 50 ते 60 विद्यार्थी जेवण करत होते. आणि इकडे 60 ऑलरेडी आतमध्ये रेसिडेन्शियल डॉक्टर्स होते जे डायनिंग हॉलमध्ये होते. साधारण लंच टाईम होत्या त्या टायमाला आणि त्या दरम्यानच टेरेसवर येऊन ते लँड झालं फ्लाईट आणि भीषण एक्सप्लोजन झालं. तुम्ही नेमकी त्यावेळेला कुठे होता? मी बाहेरच होतो, थोडा लांब होतो, पण मी अख्खं सिनारिओ पाहू शकत होतो लांबनं. आणि काळा धूर निघत होता. लांबनंच कळत होतं की हे फार भयानक घडलं आहे. आणि बऱ्याच प्रमाणामध्ये डेड बॉडीज वगैरे पण इथून रिकवर केलेले आहेत. विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाल्या. विमान दुर्घटनाग्रस्त होताच तात्काळ मदत कार्य सुरू झालं. जखमी आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांना घेऊन रुग्णवाहिकांची धावाधाव झाली. पण अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. या विमान अपघातामुळे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. અહીંયા કઈ વિમાન તૂટ્યું એમાં મારો છોકરાનો છોકરો એક મરી ગયો અને મારી વહુનો હાથ મરી ગયો. મારી વહુનો હાથ ને બધું મરી ગયું છે અને મને પણ તબિયત ठीक नहीं. हमारे सास और ससुर दोनों इस फ्लाइट में थे और यूके ही जा रहे थे हमारे साली को मिलने. बहुत सारी डेड बॉडीज है और अब पहचानना भी मुश्किल है. मतलब यहाँ पे जो अपडेट आएगा वो आगे फिर पता चलेगा. DNA लेके चेक करेंगे. एअर इंडियाचं अपघातग्रस्त विमान 12 वर्ष जुनं होतं. 2013ला ड्रीमलाइनर विमान एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल झालं होतं. पण अपघात नेमका का झाला? इंजिनमध्ये बिघाड झाला का? अचानक टेक ऑफ नंतर नेमकं काय झालं हे चौकशीनंतरच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.